मित्रांनो, आजची गोष्ट आहे यमराजाची. यमराज वरून पृथ्वीवर अवतरतात. एका माणसाची वेळ भरलेली असते त्यांच्या लेखी. त्याला नेण्यासाठी ते येतात. ते त्या माणसाकडे गेल्यानंतर त्याला सांगतात की आता तुझी वेळ या भूतलावरची संपलेली आहे आणि मी तुला परत घेऊन जायला आलेलो आहे. तो अचंबित होऊन त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना म्हणतो, यमराज, पण माझ्या भरपूर इच्छा अजून पूर्ण व्हायच्या राहिलेल्या आहेत. तोपर्यंत तुम्ही असं करा, हे चहा पाणी मी तुम्हाला करतो. तो त्यांना पाणी देतो. यमराजी थकून लांबून आलेले असतात. ते पाणी पितात, तृप्त होतात आणि त्याला म्हणतात की वत्सा, मी खूप खुश आहे तुझ्या या आदरातिथ्यावर. तू म्हटलास की तुझ्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिलेल्या आहेत. मी तुला एक 5 मिनिटाचा वेळ देतो आणि ही माझी डायरी तुला देतो. तुझ्या ज्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिलेल्या आहेत त्या या डायरीमध्ये तू लिहून काढ. त्या तुझ्यानंतर पूर्ण होतील याची जबाबदारी माझी. त्या व्यक्तीला फार आनंद होतो. तो ते पटकन तो डायरी घेतो. पहिलं पान त्याच्यातलं उघडतो. त्याच्यात असं लिहिलेलं असतं की तुमच्या शेजारच्या घरातील व्यक्तीला खूप मोठी लॉटरी लागणार आहे. तो म्हणतो, अरे ह्या माणसाला इतकी मोठी लॉटरी? तो लगेच त्याच्यावर लिहितो, नाही, हे असं अजिबात झालं नाही पाहिजे. पुढचं पान उलटतो. त्याच्यात लिहिलेलं असतं की तुमच्या या बाजूच्या घरातला जो मुलगा आहे तो 10वीला पूर्ण राज्यातनं पहिला येणार आहे. तो म्हणतो, अरे हा मुलगा माझ्या मुलाच्या पुढे कसा जाणार? तो लगेच लिहितो की हे अजिबात झालं नाही पाहिजे, त्याला नापास करा. तिसरं पान उलटतो. त्याच्यात लिहिलेलं असतं की तुमच्या समोरच्या घरातली जी व्यक्ती आहे ती खूप मोठी अधिकारी बनणार आहे, खूप मोठ्या पोस्टवर ते जाणार आहे. तो लगेच लिहितो, हे अजिबात चालणार नाही, हे होऊ देऊ नका. चौथ्या पानावर त्यांनी लिहिलेलं असतं की तुमचा जो बॉस आहे हा लवकरच कंपनीचा CEO होणार आहे. तो म्हणतो, अरे या हरामखोरांनी मला पूर्ण आयुष्यभर त्रास दिला, माझी ग्रोथ होऊ दिली नाही, याचं तर हे व्हायलाच नाही पाहिजे. तो त्याच्यावरही लिहितो की नाही, हे अजिबात झालं नाही पाहिजे. हे केल्यानंतर जेव्हा तो पुढचं पान उलटतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुमच्या राहिलेल्या इच्छा आयुष्यातल्या इथे लिहा. तो पटापट लिहायला काहीतरी सुरुवात करतो. त्याच वेळेला यमराज त्याला थांबवतो. म्हणतो, वत्सा, मी तुला सांगितलं होतं तुझ्याकडे फक्त 5 मिनटं आहेत. तुझी 5 मिनटं संपली आहेत. तो खूप गयावया करतो. तो म्हणतो, यमराजजी, मी तर हे आधीच्या 4 पानातच मी ते लिहित बसलो. ते म्हणतात, ही तुझी चूक होती. मी तुला दुसऱ्यांविषयी लिहायला सांगितलं नव्हतं. मी तुला तुझ्या स्वतःच्या राहिलेल्या इच्छांविषयी सांगितलं होतं. तो नैराश्याने शेवटी यमराजांसोबत चालता होतो. मित्रांनो, हे किती खरं आहे बघा की आपण आपलं पूर्ण आयुष्य हे दुसऱ्याच्या चुका, दुसऱ्याचे उणे-दुणे काढणं, असूया, मत्सर, दुसऱ्याबद्दलचा द्वेष याच्याविषयी आपण घालवतो आणि त्यावेळेला आपण स्वतःचे दोष विसरलेले असतो आणि स्वतःमध्ये आपल्याला काय सुधारणा करायची आहे किंवा आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या पूर्ण समाजाचं भविष्य आपण चांगलं कसं घडवू शकतो याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि आपल्या बुद्धीचा, आपल्या मनाचा पूर्ण जो काही एक कप्पा आहे आपला हा त्या दिशेने असतो आणि म्हणून आपल्यामध्ये सुधारणा न होता आपण फक्त उणे-दुणे आयुष्यात दुसऱ्याचे काढत राहतो. मित्रांनो, ही एक खूप छोटीशी कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छोट्याशा बोधकथेसह. तोपर्यंत नमस्कार.